सध्या आपण आलो आहोत चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबडी गावामध्ये मोठ्या प्रमाणावरती जो आहे कचरा, जो कचरा कुठे टाकायला जागा नसल्या कारणाने तो कचरा गावाच्या अगदी नजदीक असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या जागेमध्ये टाकण्यात येतोय. या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती आजूबाजूला आपण बघू शकता, खूप मोठ्या प्रमाणावरती रहदारी वस्ती आहे. या ठिकाणी मोठे-मोठे गावातील लोकांची घरे आहेत, रूम आहेत. या ठिकाणी हा जो पूर्णपणे जो धूर आहे, हा पूर्णपणे त्या याच्याकडे जात आहे, त्या रोमांकडे जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नागरिकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि यातून ग्रामस्थांनी वेळोवेळी मागणी केलेली आहे, की हा जो कचरा आहे याचं व्यवस्थापन चांगल्या ठिकाणी व्हावं. ज्या ठिकाणी लोकवस्ती नसेल, ज्या ठिकाणी कचऱ्याचं योग्य नियोजन करता येईल अशा ठिकाणी करण्यात यावा. पण अजूनही कोणत्याही प्रकारचं वरिष्ठ प्रशासनाकडून कोणत्या प्रकारचं याला दाद मिळताना दिसत नाही. या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी या ठिकाणी खराबवाडी गावातील काही ग्रामस्थ आहेत. आपण त्या ग्रामस्थांशी बोलूया. नक्की अडचण काय आहे? कधीपासून हा कचरा पेटलेला आहे? आणि यावरती आपण किती वेळा प्रशासनाकडे मागणी केली आहे? आपण काय सांगू शकता? किती वेळा प्रशासनाकडे मागणी केली आणि कधीपासूनचा हा प्रश्न आहे? प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी मागणी केलेली आहे. ग्रामपंचायतच्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये आम्ही ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे, की ग्रामपंचायतने कचऱ्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी आणि ती जागा गावाच्या बाहेरच्या बाजूला असावी आणि मध्यवर्ती ठिकाणी या ठिकाणी कचरा टाकला जातोय, परंतु हा कचरा एकदम चुकीचा आहे. बाहेरील कचरा या ठिकाणी येतोय. तर शासनाला एवढीच विनंती आहे, की लवकरात लवकर या कचऱ्याची व्यवस्था करावी. या ठिकाणी तुम्ही बघा, प्रॉपर लोकांची घरं आहेत. सगळे ग्रामस्थ आहेत गावचे. अख्ख्या गावावरती संपूर्ण गाव खालच्या बाजूला आहे. गावठाण आहे. या गावठाणाला एवढा दुर्गंध पसरला जातोय आणि या धुरापासून एवढा त्रास होतोय, की लोकांचं जीणं मुश्किल झाले. किती दिवस झाले? किती दिवसापासून चालू आहे? हे कमीत कमी एक 7-8 दिवसापासून हा धूर चालू आहे आणि त्याच्या आधीपासून हा कचरा गेल्या 5-7 वर्षापासून इथं टाकला जातोय. कचऱ्याचे ढीगच्या ढीग तयार झालेले आहे. पावसाळ्यात पाऊस झाला तर पूर्ण हे पाण्याने असं इथं कचऱ्याच्या रोडला लाईन लागती घाण पाण्याची. तर प्रशासनाला आणि कलेक्टर साहेबांना विनंती आहे, तहसीलदार साहेबांना विनंती आहे, की आपण लवकरात लवकर याची दखल घ्यावी. अन्यथा आम्ही चाकण तळेगाव रोडला रस्ता रोको खराबवाडीमध्ये करणार आहोत. सगळे ग्रामस्थ यासाठी या रस्त्यावरती उतरणार आहे. ग्रामपंचायतीकडे काय मागणी केलेली आहे आपण याच्या अगोदर काय? ग्रामपंचायत आम्ही मागणी अशी केली होती, की गावातून हा कचरा बाहेरच्या बाजूला नेला जावा. परंतु ग्रामपंचायतकडून आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद मिळाली नाही. वेळोवेळी आम्ही ग्रामपंचायतकडे पाठपुरावा केला, परंतु ग्रामपंचायत सांगते की जागा अवेलेबल नसल्यामुळं आता याच ठिकाणी कचरा टाकला जातोय. परंतु आता ग्रामपंचायत तरी काय करणार आहे? कारण औद्योगिकरण एवढं वाढलंय, रहिवासी वाढले, ते रूम झाल्या, ते मोठ्या मोठ्या स्कीम झाल्या, ते त्यांना कचऱ्याची व्यवस्थाच नाहीये. नाही, आता हा जो कचरा पेटला या संदर्भात काय ग्रामपंचायतीला सांगितलं का याच्या उपाययोजना करावी असं? ग्रामपंचायतला सांगितलं, कळवलं होतं. ग्रामपंचायतनी अग्निबंब पाठवला, पाण्याचे टँकर पाठवले होते. परंतु ते टँकर आल्यानंतर काय होतंय, पाणी या धुरावरती आगीवरती टाकल्यानंतर धूर अजून वाढला जातोय. ते दुपलं जाते. प्रत्यक्षात तो आग विझतच नाही, ते दुपलं जाते. त्याच्यामुळं धुराची समस्या अजून वाढत चालली आहे. आपण आत्ताच स्थानिक ग्रामस्थांचं मत जाणून घेतलं, की मोठ्या प्रमाणावरती या ग्रामस्थांना त्रास होतोय आणि यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे. पण ग्रामपंचायतीपुढं जागेची उपलब्धता नसल्या कारणाने ग्रामपंचायत प्रशासनही कुठेतरी हतबल झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे. लोकन्याय मराठीसाठी आशिष ढगे पाटील, चाकण, पुणे.